Sonali, hi.
सोनाली ताई कोण कोण आहे? मी म्हटलं जरा वेगळी लोक असतील तर त्यांना नंबर्स टाकायला सांग. लीना काटकर कोण आहेत? त्यांचा नंबर, सगळ्यांचेच नंबर टाकायला सांग. हो सांगते. हॅलो मिनल ताई. नमस्कार मॅडम, आज 5 वाजल्यानंतर एकदा भेटूया. हो नक्की. वी विल हॅव अ वर्ड विथ इच अदर, कारण 4 ते 5 पुन्हा एक आपली मीटिंग आहे आणि आपल्या 5 ओपनिंगला वाजता आमची एक मीटिंग आहे इंटरनल. आपण 5:30 नंतर बोलूया. ठीक आहे, हरकत नाही, 5:30 नंतर. आणि दुसरी गोष्ट, आपल्या ओपनिंगला गुरुवारी 15 तारखेला यांनी कबूल केलं आपले गानू काका, अनिल गानू. फॅब्युलस. आनंद गानू विल बी देअर विथ अस. वाजता आपला टाइम ठरला. 5 का? कारण त्यांच्याकडे पहाटे 5 वाजलेले, म्हणून 5 वाजता. सकाळी 5 वाजता, संध्याकाळी 5 वाजता. संध्याकाळी 5 वाजता. मी ब्लॉक करून टाकते टाइम. मी विचारते तिला 15 तारखेला 5 वाजता. ठीक आहे, डन. त्यामुळे त्यांना म्हणजे फार लवकर नको ना, 4 ठेवलं तर त्यांना आणखीनच लवकर उठायला लागेल म्हणून. मी नंतर तेजू सरांना फोन करायला लागेल. नाही लागणार, पण तू एकदा बघ करून. एकदा त्यांना हे करते. ही नोज अबाउट इट ऍक्च्युअली. आणि मी सगळ्या पार्टिसिपंटना म्यूट करते आहे. प्लीज कोणी अनम्यूट स्वतः करू नका, अनलेस काही प्रश्न असतील तर. नाही, पण त्यांना आधी हे टाकायला सांग प्रत्येकाला. मी टाकते, मी सांगते. जॉईन होतात, एक जॉईन होतात तिथपर्यंत ऑन मला मी बोलत राहते सगळ्यांची. बरं, ओके. तू तेजू काकांना फोन कर तेवढ्या वेळेत. अपर्णा घाग म्हणून आहेत, सुप्रिया काळे आहेत. नाही, ते नावं मला पण दिसत आहेत ग, पण वी नीड देअर नंबर पाहिजेत त्यांचे. सांगते मी टाकायला, मी सांगते. आणि कालच्या त्या बाई आल्या आहेत का? काळेच ना, सुप्रिया काळेच. सुप्रिया ताई, तुमचा नंबर द्या. तुम्ही सोलापूरच्या ना? मीना ताई, शिवाजी पार्क, दादर. मग काल तुम्ही मीटिंगला होतात? होते ना, कांबेटे सरांची होती जीएसटी इनवॉइस साठी. मग तेव्हा तुमच्या कोणीतरी प्रश्न विचारला का की हो तुम्हीच होतात, सुप्रिया काळेच होतात? मला तुमचा नंबर द्या आधी. नंबर द्या. हो देते. मी चॅट बॉक्स मध्ये टाकू? नाही, बोला लवकर. 98 205 344 85. आणि प्रॉडक्ट काय तुमचं ताई? माझं होम डेकोर, क्विल्ट्स आणि बेडशीट्स वगैरे. अच्छा, तुझा स्टॉल असतो ती का तू? हो. अच्छा. पण मग तुझ्याकडे हे नाहीये का, जीएसटी नाहीये? आहे फॉर्मचा जीएसटी आहे. हो आहे. तुझा तो फॉर्म नाही भरला अजून बाई? आज आता भरते. आज भरते मी फॉर्म भरा. मग आता तेच प्रत्येकाचं नाव घेऊनच घेते. नंतर वर्षा कुलकर्णी मॅडम पहिल्यांदाच आलाय का? वर्षा कुलकर्णी. नमस्कार. तुम्ही नाशिकवाले का? नाशिक मधले. तुमचा नंबर आहे. मला ज्यांचा नंबर नाही त्यांचे बघते. ओके. देशपांडे नाही भरलेला आहे. शशी शेट्टी म्हणजे हिची का ग, मुंबईची ना शशी? येस. मला जरा जस्ट गिव्ह मी अ नंबर. शशी. 98 336 155 02. And what is your product, Shashi? Food product, ma'am. Spices and spice powder mainly. Okay. So we will explain everything to you, but now I will have a word with everybody. प्रज्ञा पुरंदरे, हविका, नूतन देसाई मॅडम पुण्याच्या ना? नूतन देसाई, नूतन ताई. हो मी पुण्याच्या. तुम्ही फॉर्म नाही भरला ताई? काय झालंय, मला याच्या सगळ्यात खूप इंटरेस्ट आहे, तुम्हालाही माहिती आहे, पण मी एका प्रोजेक्ट मध्ये अडकली आहे. थोडं ठीक आहे, नंतर भरा. नो प्रॉब्लेम. आय नो यू आर ऑलवेज विथ मी. ताई, तेजू सर जॉईन झाले आणि 21 पार्टिसिपेंट, आपले 21 जण आपण 25 होऊन देत. तेवढ्या वेळात मी जरा बोलून घेते सगळ्यांची. ओके. नंतर आदिती मणगावकर, म्हणजे आमची रत्नागिरी का ग आदिती? नाही, आदिती मणगावकर कोण आहे? नो, आय डोंट नो. आदितीचा नंबर घे. भाग्यलक्ष्मी. मिळेल ताई, कोणता फॉर्म भरायचा आहे आम्हाला? आदिती का? मी सगळ्यांना फॉर्म टाकते, ती टाकेल आता प्रत्येक जण. म्हणजे आज तुम्ही पहिल्यांदाच मीटिंगला आलेत त्याचा अर्थ. ओके. सांगते, सगळं सांगते.
सोनाली, मी पहिल्यांदा सुरुवात करते. आय थिंक दॅट्स बेटर. कारण चालेल, काही चालेल. नवीन लोक काही हो. नवीन लोक आले आहेत. नमस्कार. चैताली जॉईन झाली का ग? चैताली, शी इज नॉट नाही. वेल, आय थिंक सो. नाही, शी इज नॉट वेल, तर आज नाहीये ते आता. बरं, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तेजू सर, नमस्कार. तुम्ही जॉईन झालायत. आमच्या हो, सारिका नमस्कार. मॅडम सुद्धा आहेत, सोनाली पण आहे. मानसी, म्हणजे मानसी बिडकर का ग? नाही, मानसी राणे. अच्छा, मानसी राणे. तुम्ही पहिल्यांदाच आलात. बरं, जे आता इथे हजर आहेत ना, त्यांनी प्रत्येकाने चॅटबॉक्स मध्ये तुमचे नंबर आणि नाव टाका प्लीज, सोनालीसाठी. कारण काय होत आहे, काही नवीन लोक येतात आणि आम्हाला काहीच समजत नाहीये. मग आता हे काय आहे एक्झॅक्ट प्रोजेक्ट सांगते थोडक्यात, आणि मग तेजू सर बोलतील. मी मिनल मोहाडीकर आणि राहा फाउंडेशनच्या आमच्या सारिकाताई कुलकर्णी, आमच्या दोघींच्या संस्थेच्या, म्हणजे आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान आणि राहा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण एक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म लॉन्च करतोय. 1 तारखेला याचं सॉफ्ट लॉन्च झालं आणि बेसिकली 15 तारखेला 15 तारखेला गुरुवार आहे. आणि तेजू सर, हॅपी टू शेअर विथ यू, आपले जे कॅलिफोर्नियाचे गर्जे मराठीचे दादा आहेत, आनंद गानू, ही विल बी देअर विथ अस फॉर द इनॉग्रेशन. ओके, तर त्यामुळे आपली इनॉग्रेशन झालंय. 7 समुद्रापलीकडचा व्यक्ती ऑनलाईन येऊन करणारे, तर त्यांच्याशी बोलणं झालं. फक्त इट विल बी देअर इन द इव्हिनिंग ऍट 5 o'clock, कारण त्यांच्याकडे सकाळचे 5 वाजलेले असतील त्यावेळेला. चालेल ना? हरकत नाही ना? संध्याकाळचे 5 वाजता. म्हणजे आपली जरा न्यूज बाहेर जाईल, त्या दृष्टीने. चालेल, संध्याकाळी चालेल, मला संध्याकाळी काही प्रॉब्लेम नाही. 5 वाजता फक्त आपल्याला संध्याकाळी. तारखेचं जरा विल हॅव टू जस्ट कन्सिडर. 15 तारखेचं आपल्याला विल हॅव टू जस्ट बघूया. जेवढे असतील ना तेवढ्यांना आपण घेऊ. 25 लोक 30 लोक तयार आहेत. नवीन लोकांना नंतर जॉईन करून घेऊ. ओके, आता जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी मुद्दाम सांगते. आम्ही 15 तारखेला आपण ई कॉमर्स प्लॅटफॉर्म जो लॉन्च करतोय आम्ही उद्योगिनी आणि राहा फाउंडेशनच्या निमित्त संयुक्त विद्यमाने, त्याचं नाव राहणार आहे कन्झ्युमर शॉपी. कन्झ्युमर शॉपी हे माझं ब्रँड नेम आहे. माझं म्हणजे आम्ही एक्झिबिशन लाईन मध्ये 32 वर्ष कन्झ्युमर शॉपी या ब्रँडने चालतोय. तर त्यामुळे त्या नावाचा आपण उपयोग करून घेतोय. लोकांना कन्झ्युमर शॉपी हे नाव माहितीये, आणि जसं आपण तुम्ही अमेझॉन वगैरे म्हणता तसं कन्झ्युमर शॉपी हे सुद्धा लवकरच लोकांच्या पर्यंत पोचावं या दृष्टीने आम्ही ते नाव घेतलेलं आहे. आणि स्वामी स्वरूपानंदांचा आशीर्वाद पाठीशी आहे. तुम्ही सगळे लोक बरोबर आहेत, त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा की प्रत्येकाने आपला नंबर टाका. जे नवीन लोक आहेत त्यांना थोडक्यात तेजू सर सांगतीलच, पण मी थोडक्यात सांगते की तुमच्याकडे जीएसटी नंबर असणं गरजेचं आहे. म्हणून काल आपण जीएसटी शी रिलेटेड एक मीटिंग घेतली होती. जे नवीन असतील आणि ज्यांच्याकडे जीएसटी नसेल त्यांनी नंतर मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर मी तुम्हाला देते. मी तुम्हाला सगळी मदत करायला तयार आहे. सोनाली पण तयार आहे, कारण आमच्याकडे कालचं सुद्धा सगळं रेकॉर्डिंग आहे. तर 9820135650 हा माझा नंबर आहे. तुम्ही माझ्याशी बोलू शकता 1 to 1. आणि बेसिकली याच्यात रिस्क 0 आहे. तुम्हाला तुमचं पेपर वर्क मात्र परफेक्ट पाहिजे. पेपर वर्क असेल, जीएसटी नंबर असेल तरच तुम्ही या प्लॅटफॉर्मवर येऊ शकता. कारण ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला हे तुम्हाला जीएसटी नंबर असणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की आमचा जीएसटी 20 लाखाच्या वरती सेल नाहीये, तर कालच्या आमच्या नंदन खांबेटे सरांनी असं सांगितलं की जीएसटी ला 20 लाख सेल पाहिजे असं अजिबात नाहीये. तुम्ही नंबर काढणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी तुम्ही काल गौरी टिकलेंनी खूप छान उदाहरण दिलं. तिचा पण जीएसटी नंबर आहे, पण ती जीएसटी 20 लाखाच्या वरती तिची उलाढाल नाहीये. उलाढाल असूनही 4 वर्ष ती अमेझॉन वरती सर्व्हिस देते. म्हणजे तुमचा प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचायला हवा असेल तर तुम्ही जीएसटी नंबर काढणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये किती खर्च आहे तर अंदाज 12,000 12 महिन्याचा, म्हणजे 1,000 रुपये पर मंथ तुम्हाला खर्च आहे. परंतु त्याचा बेनिफिट काय आहे, काल नंदन सरांनी जे सांगितलं ते की त्याचा बेनिफिट म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी खरेदी करता रॉ मटेरियल म्हणून, त्या रॉ मटेरियलची बिलं घ्या, म्हणजे तुम्हाला सेट ऑफ मिळू शकतो. नंबर 1. आणि नंबर 2, गौरीने काल खूप छान सांगितलं मॅडम, सारिका मॅडम तिने सांगितलं आपण ज्या मोठ्या गोष्टी खरेदी करतो त्याचं बिल तुमच्याकडे येतं. म्हणजे अगदी टीव्ही फ्रीज सुद्धा
त्याचं तुमच्याकडे बिल आलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये पण सेट ऑफ मिळतो. म्हणजे ज्या बायका 12,000 रुपये खर्च करतात आणि 24,000चा टीव्ही घेतात त्यांना तर एकदम चांगलंय. लक्षात घ्या. म्हणजे अशा मोठ्या वस्तूंवरती तुम्हाला सेट ऑफ मिळालं तर तुम्हालाच त्याचा फायदा आहे. लक्षात ठेवा. आणि आम्ही उद्योगिनीच्या माध्यमातून एक पुढचं पाऊल आपण टाकतोय. आता आपण शॉपिंग नावाने करतोय. मुद्दामून आपण यांना बोलावलंय, गरजे मराठीच्या आपल्या आनंद गानू यांना. ते फाउंडर प्रेसिडेंट आहेत. त्यामुळे तुमचे प्रॉडक्टची व्हॅल्यू आउट ऑफ इंडिया पण पोचेल. त्यांच्या माध्यमातून आपल्याला नंतर एक्सपोर्टची पण एक वेगळी पाऊल आपण टाकणार आहोत. त्या दृष्टीने त्यांना आपण बोलवतोय. तर अशा तऱ्हेने आता तेजू सर सांगतील कसं करायचंय, कायच करायचंय ते, काय काय पुढे जायचंय. आणि आपले 2 फॉर्म नंतर सोनाली तुम्हाला याच्यात टाकेल. एक आहे तो गुगल फॉर्म आहे आणि दुसरा आहे तो वेंडर फॉर्म आहे. हा दोन्ही फॉर्म भरणं गरजेचं आहे. आणि वेंडर फॉर्म हा छोटा जरी असला तरी तो तुमच्या मेलवरती टाकून ओपन करा, कारण तो मोठा फॉर्म आहे. तो तुमच्या मोबाईलमध्ये वगैरे ओपन होणार नाही. त्यामुळे तो तुमच्या याच्यात ईमेलला टाकून तो ओपन करा आणि व्यवस्थित सगळी माहिती आमच्यापर्यंत येऊन दे. ओव्हर टू तेजू सर. तेजू सर. थँक्यू मीनल. या थँक्यू. सोनाली, शेअर स्क्रीनचं मला राईट्स दे. हा, त्याच्यात कंझ्युमर शॉपी आपल्याला ते पण दाखवून दे. हॅलो सर दिलंय. दिलंय ना? ओके. हो हो. बर. स्क्रीन दिसतोय का माझा? नाही दिसत आहे सर, नाही दिसत आहे. बर बर, एक मिनिट. आता दिसतोय स्क्रीन? हो सर, शेअर होते. ओके ओके फाईन. बरं, मी आता आज उलट सुरू करते. उलट इन द सेन्स, जे आपले खरेदी करणारे बायर्स आहेत त्यांच्या दृष्टीने कसा हा प्लॅटफॉर्म दिसेल हे मी पहिला दाखवतो. आणि जे आपण जे सॉफ्ट लॉन्च केलंय, जे मीनल म्हणाली, त्याच्याबद्दल कसं लोकांपर्यंत आपण आपले प्रॉडक्ट्स घेऊन जाऊ शकतो याचं एक पहिला उदाहरण आहे. आणि मग ते कसे सिलेक्ट करतात, कसे अमेझॉन सारखंच थोडक्यात आहे. ज्यांनी वापरलं नसेल त्यांना हे नवीन होईल, पण इतरांना हे स्टँडर्ड याच्यात आहे. आणि त्यानंतर मग मी मागे येईन की आपण मागे हा डेटा कसा भरायचा आहे. तर हे मी क्विकली एक 15-20 मिनिटात सगळं आटपण्याचा प्रयत्न करतोय. तर आता पहिला म्हणजे आपलं हे जे आहे युजरला, तर आपलं पोर्टलचं नाव आहे consumers.shopee.simtotal.com. URL आहे. हे लोड झाल्यावर आपल्याला सुरुवातीला हे पेज दिसतंय. म्हणजे जो कोण साईटवर येईल त्याला साधारण एक अंदाज येतो की आपल्याकडे मेंबर्स किती आहेत, प्रोडक्ट किती आहेत, आणि मग नंतर तो डायरेक्टली शॉपमध्ये घेऊन जातो आपलं. हे बेसिकली हे शॉप म्हणजे आपण प्रदर्शनात किंवा एक्झिबिशनमध्ये जसे स्टॉल्स आहेत तसे टाईपचे स्टॉल्स कॅटेगरीनी केलेले आहेत. आपल्याकडे सध्या 12 कॅटेगरीज आपण केलेले आहेत. तर आपल्याला जेव्हा फॉर्म भरणार आहोत आपण, तेव्हा ह्या 12 पैकी एक कोणतं तरी आपण सिलेक्ट करायचे, जवळच्या जवळ त्याला मॅचिंग असं असेल ते. ह्या 12 कॅटेगरीज इथे हे केलेलं आहे. तर इथून जाऊ शकतो किंवा इथूनही जाऊ शकतो. आणि प्रत्येक आयटमच्या खाली तुम्हाला सर्च सुद्धा करता येतं. म्हणजे आता तुम्हाला कॅटेगरी माहित नाही, पण तुम्हाला एक वस्तू निश्चित माहित आहे की आपल्याला बाबा लँटर्न पाहिजे, तर लँटर्न आपण नुसतं केलं आणि सर्च केलं तर आपल्याकडल्या कुठल्या तरी कॅटेगरी मधून तो शोधून एक लँटर्न आणून देतो. तसंच फूड आपण इथे केलं तर फूड कुठल्याही कॅटेगरीमध्ये असलं तरी सुद्धा तो आपल्यापर्यंत दाखवता येतो. त्यामुळे कॅटेगरी जरी तुम्ही थोडंफार पुढे मागे झालं, अदर्स मध्ये टाकलं, तरी पण ते प्रॉडक्टचं जर नाव देऊन तसं तो बायर आपला शोधू शकतो. तर हे आपलं इन बेसिक. हॅलो, म्यूट करा प्लीज. सोनाली सगळ्यांना म्यूट कर. सोनाली सगळ्यांना म्यूट कर. हो, मी करते. ओके. तर आता ह्याच्यात आपण
सर तुम्हाला पण आपण म्यूट झाले युजर वाटतं. मी पण म्यूट झालो का? बरं बघतो. एक मिनिट सर, ऐकू येत आहे सर. आता येतोय माझा आवाज येतोय? हो सर, येतंय व्यवस्थित ऐकू. ओके ओके ठीक आहे. बर, तर ह्या कॅटेगरीमध्ये आता आपण ज्वेलरीचे आयटम एक सिलेक्ट करूया आणि त्यातला आपल्याला आयटम कुठला हवाय तो सिलेक्ट करता येईल. हा सिलेक्ट केला जे सिलेक्ट केलेले आयटम्स तुमच्या डिस्प्ले मधनं बाहेर जातात, पण ते व्ह्यू कार्ट मध्ये दिसतंय, इथे कार्ट मध्ये दिसतंय त्यांना, आणि तिथे तुम्ही क्वांटिटी बदलू शकता किंवा नको असेल तर डिलीट करू शकता. आणि अजून एखादा आयटम ऍड करायचा असेल तर तो तुम्ही ऍड करू शकता. आणि मग व्ह्यू कार्ट मध्ये आता 2 आयटम्स आहेत, 1 आणि 2. हे तुमचं 2च तुम्हाला परचेस करायचे असतील तर तुम्ही नंतर चेकआउट करता. चेकआउट केल्यानंतर तुमच्या पुढे सगळे आयटम्स तुम्ही जे सिलेक्ट केलेले ते येतील. आणि ह्याच्यात आपण आता काय केलेलं आहे, एक गेस्ट म्हणून तुम्ही करू शकता बाय किंवा विकत घेऊ शकता गेस्ट म्हणून, जसं अमेझॉनवर आहे. किंवा तुम्ही जर वारंवार घेणार असाल कन्झ्युमर शॉपीवर तर तुमचा तो फॉर्म हा डिटेल स्टोअर करू शकता तुम्ही, आणि त्याप्रमाणे मग त्या बायरला वारंवार ऍड्रेस देण्याची गरज भासत नाही. तर इथे आता मी माझं सध्या नाव दिले. हे मला आयटम दिसतात. नेक्स्ट, हे माझा पूर्ण जीएसटी डिस्काउंट जे काय आपल्याला पूर्ण टॅक्स इनवॉइसच्या दृष्टीने जे काय आहे ते दिसतं इथे. आता ह्याच्यात एक 2 इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. त्या म्हणजे आपण 2 वेगळ्या आयटम्स घेतल्या 2 वेगळ्या सेलरकडनं, म्हणजे 2 वेगळ्या शॉपमध्ये आपण विकत घेतले, पण ज्या बायर आहे जो विकत घेतोय त्याला एकच बिल पे करायचं, एकदाच पे करायची गरज आहे. तर तो इथे आता पेमेंट पे नाव क्लिक केलं की तो त्याच्या पेमेंट गेटवेला जातो. आता पेमेंट गेटवे सुद्धा थोडा इंटरफेस सुरू झालाय, हा असा इंटरफेस दिसणार. तर हे थोडक्यात आपलं पूर्ण एंड टू एंड सायकल आहे फॉर बायर. म्हणजे आपले जे कस्टमर आहेत, आपले म्हणजे वस्तू विकत घेणारे जे आहेत त्यांच्यासाठी हा आपला एक्सपिरियन्स आहे. तर हा एक्सपिरियन्स आपल्याला काय करायचं आहे त्याचं आपण एक झलक घेऊया. तर त्यासाठी आपण इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला एक हे दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही रजिस्टर व्हाल तेव्हा तुमचा फॉर्म तुम्ही हे कराल, तर प्रत्येक मेंबरला, प्रत्येक आपल्या उद्योगिनीला एक कोड नंबर दिला जाईल ईमेलच्या जरिये. आणि तो पासवर्ड सुरुवातीला आम्ही डमी पासवर्ड देतो, तो तुम्ही नंतर जाऊन आतमध्ये चेंज करायचा आहे. तर हा आता एका शॉपीचा, एका मार्केटचा म्हणजे विमो हाऊसचा आम्ही एक सॅम्पल घेतोय, कारण हा एक खूप व्यवस्थितपणे क्रिएट केलेला फॉर्म आहे. त्यामुळे मी ह्याचं उदाहरण नेहमी देतो प्रत्येक माझ्या प्रेझेंटेशनच्या वेळी. तर हा एक शॉपचा, इथे बेसिकली तुमच्या शॉपचा फोटो यायचा म्हणजे यायला हवा, पण तुम्ही इथे काय केले ह्या शॉपनी, त्यांनी त्यांचे वेरियस 4-5 प्रोडक्ट्स असे कोलाज करून प्रदर्शवले. म्हणजे तुम्हाला एका ग्लान्समध्ये काय आहे ते तुम्हाला दिसते. हे तुमचं प्रत्येक इंडिव्हिज्युअल मेंबरचा हा डॅशबोर्ड आम्ही म्हणतो. त्याच्यात तुम्हाला हे लक्षात येते की आपले 5 प्रोडक्ट्स आहेत, त्याचे 20 व्ह्यूज झाले. व्ह्यूज म्हणजे किती लोकांनी बघितले आतापर्यंत, सेल किती झालाय, सध्या नॅचरली 0 आहे कारण अजून ऍक्टिव्ह नाही, आणि मग ऑर्डर्स किती आहेत पेंडिंग ऑर्डर्स. तर हे एका ग्लान्समध्ये दिसते. आणि आपले टॉप फास्ट मुव्हिंग आयटम्स कुठले आहेत इथे व्ह्यूज प्रमाणे दर्शवले जातात. तर हा तुमचा बेसिकली हा बॅकएंड आहे. हा तुम्ही सोडून कुणालाही दिसणार नाही हा स्क्रीन. ह्याला आम्ही तुमचं मायक्रोसाईट म्हणतो. तर तुमचा जो प्रोफाईल, आपण आता जो फॉर्म तुम्हाला जे चैताली किंवा सोनाली देतील त्या फॉर्म मधनं इनपुट आपण इथे एंटर करणार आहोत. आता सध्या तुमचा आम्ही मदत करतो. तुमचा डेटा तुम्ही जो एक्सेल मध्ये किंवा ह्याच्यात पेपर गुगल डॉक्स मध्ये दिलेली इन्फॉर्मेशन आम्ही ह्याच्यात इनपुट करतो. हा नंबर ज्याचा अलॉट तुम्हाला केलेला आहे तो तुम्ही बदलू शकत नाही. बाकी तुमचा ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आयडी, URL, पॅन नंबर जे म्हणाल महत्वाचं आहे. GST नंबर पण महत्वाचा आहे आपल्याला ऑनलाईन. हे 2 जर नसतील तर हा मेंबर रिजेक्ट होईल, येणार नाही. त्यानंतर मग इमेजेस तुम्हाला इथे अपलोड करता येतात. मग तुमच्याबद्दलची थोडक्यात माहिती देऊ शकता. आणि नंतर मग कमिशन आणि हे सगळं बँक स्टेटमेंट, बँक आयडिया म्हणजे बँकेचे डिटेल्स वगैरे सगळे
तुम्ही एंटर करता. तर हे तुम्ही प्रोफाईल एंटर केल्यानंतर तुमचा प्रोफाईल इतरांना म्हणजे बायरना तुमचा प्रोफाईल कसा दिसेल तो इथे दाखवतोय. हा तुमच्याबद्दल तुम्ही जे एंटर केलेले आहे, तुम्ही जे काय एंटर केलेले तेच इथे प्रोड्यूस करतोय आम्ही ते लोकांपर्यंत. म्हणून त्यामुळे हे जेव्हा तुम्ही ही इन्फॉर्मेशन जेव्हा तुम्ही भरून आम्हाला द्याल तेव्हा जितकं सोप्या रीतीने तुम्ही सगळं तुमचं कव्हर कराल आणि तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटावं म्हणजे बाहेरला अट्रॅक्टिव्ह वाटेल हा ह्या शॉपला व्हिजिट करावं वारंवार, त्यासाठी तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता. आणि हा प्रत्येक आपल्या शॉप ह्याला आम्ही तुमच्या साईट मायक्रोसाईट म्हणतो. म्हणजे तुमचा इंडिव्हिज्युअल एक हे झालं म्हणजे साईटच झाली थोडक्यात. तर ही तुम्ही URL पण देऊ शकता, तुमच्या ऍडव्हर्टिजमेंट वगैरेवर पण हे वापरू शकता. तुम्हाला कुठेही म्हणजे तुमचे बॅनर्स म्हणा किंवा तुमचे फ्लायर्स म्हणा किंवा जे काय तुम्ही ऍडव्हर्टिजमेंट मटेरियल वापरता तेव्हा आम्ही तुम्हाला एक लिंक देऊ जेणेकरून तुमचा हा साईटवरती डायरेक्टली येऊ शकतात आणि मग आपल्या कन्झ्युमर शॉपिंगवरती डायरेक्टली जाऊ शकतात. तसंच प्रॉडक्ट बद्दलची माहिती पण तुम्ही इथेच देता. तर प्रॉडक्ट बद्दलच्या माहितीमध्ये तुम्ही प्रॉडक्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन सगळी देताय. तर ह्याच्यामध्ये कॅटेगरी आपल्याला जे काय 12 कॅटेगरीज आहेत ते इथे 12 दिसतात. त्यातले तुम्ही तुमच्या प्रॉडक्टला अगदी एक्झॅक्टली मॅचिंग नसेल पण तू जवळपास तुम्ही तिथे देऊ शकता. त्यानंतर त्याचं डिस्क्रिप्शन. हॅलो, म्यूट करा प्लीज. प्रश्न उत्तर नंतर ह्या संपल्यानंतर मी एंटरटेन करेन. तुम्ही लिहून घ्या तुमचे प्रश्न उत्तर, नंतर आपण ते हे थोडक्यात माहिती सिनॉप्सिस ज्याला म्हणतो. आणि ही टोटल डिस्क्रिप्शन म्हणजे आता काही फूड प्रोडक्ट्स मध्ये काही लोकांनी त्यातले इन्ग्रेडियंट्स काय आहेत, साडीबद्दलची माहिती, ज्वेलरी बद्दलची काही डिटेल्स वगैरे वगैरे हे सगळं तुम्ही याच्यात देऊ शकता. त्यानंतर त्याची रिटेल प्राइस, त्याचा GST आहे आणि HSN कोड सुद्धा लागतो. वजनाचं आता सध्या गरज नाहीये कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डिस्पॅच आणि डिलिव्हरी टू द कस्टमर इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ईच सेलर. म्हणजे प्रत्येक उद्योग आपापले माल ऑर्डर प्रमाणे कस्टमर पर्यंत पोहोचवायची त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे वेट इथे सध्या रेलेव्हंट नाही, पण मी प्रोव्हिजन आहे डायमेन्शन्स परत कुरिअरच्या दृष्टीने. आणि आता सध्या आम्ही डिफॉल्ट सगळ्यांची 10 क्वांटिटी टाकतोय कारण त्याच्याशिवाय जर क्वांटिटी 0 असेल तर आपला प्रॉडक्ट ग्रे आउट होऊन येईल, म्हणजे तो अवेलेबल नाही याची अशी हे आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळी मी सगळ्यांना सांगतो की हे स्टॉक मेंटेन करणं आपल्या या सिस्टम मध्ये फॅसिलिटी आहे आणि प्रत्येकाने त्यांनी लक्ष द्यावं की आपापले स्टॉक मेंटेन करावे की जेणेकरून कस्टमर त्याला आपले प्रोडक्ट्स अवेलेबल होतील. नाहीतर काय होईल की दिसतायत पण विकत घेता येत नाही, म्हणजे तुमची एक ऑपॉर्च्युनिटी गेली. तर त्यामुळे स्टॉक मेंटेन करणं रेग्युलरली. तर स्टॉक घ्यायच्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला ईमेल पाठवणार आहोत. जेव्हा क्वांटिटी काही 5 किंवा काय आपण जे ठरवू क्वांटिटी त्यापेक्षा कमी झाली तर तुम्हाला ईमेल येईल आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची क्वांटिटी रेडी ठेवून ऍड करायचं. 1-2 मीटिंगच्या अगोदर आम्हाला असे प्रश्न आले होते की ही आम्हाला स्टॉक मिनिमम काही मेंटेन करायचं आहे का, तर त्याचं उत्तर नाही. तुम्हाला जे वाटतं जेवढा स्टॉक क्वांटिटी ठेवण्याची गरज आहे तुम्हाला वाटते त्या दृष्टीने तुम्ही ठेवावं. कमी झाला तर तुमचा लॉस आहे, जास्त झाला तरी सुद्धा तो लॉस होतो. तर त्यामुळे तुम्ही तुमच्या पास्ट रेकॉर्ड प्रमाणे जे फास्ट मुव्हिंग आयटम्स आहेत ते जरा जास्त, जे स्लो मुव्हिंग आहेत ते जरा कमी, याप्रमाणे स्टॉक तुम्ही मेंटेन करा. त्यामुळे आमच्या बाजूने म्हणजे कन्झ्युमर शॉपीच्या बाजूने तशी काही रिक्वायरमेंट नाही की मिनिमम स्टॉक एवढा हवा आहे. आता इथे फोटोज तुम्ही हे करू शकता, गॅलरी करू शकता. आणि गॅलरीचं तुमचा हा प्रोडक्ट जसं तुमच्या शॉपचा पेज येतो तसं प्रोडक्टचं पेज आहे, ज्यांनी तुमचं हा डिटेल माहिती जी तुम्ही पुरवलेली आहे ती इथे येते. त्याचे स्पेसिफिकेशन्स वगैरे सगळे येतात, त्यात कोणी क्रिएट केले त्यांचं नाव येते आणि इथे तुम्हाला ते वेगळे व्ह्यूज दिसू शकतात. मी आता सध्या आम्ही 4 ठेवलेले आहेत प्रोव्हिजन. तर 4 पर्यंत म्हणजे तुम्हाला ही गॅलरी 4 वेगळे व्ह्यूज, म्हणजे काय आहे की जो आपण खरेदी करणारा बायर आहे जो शॉपमध्ये आल्यावर जसं बघतो आणि त्याला वर बाजूनी उजवीकडनं डावीकडनं मागणं पुढनं वरून हे जे दृष्टी ते मिळते म्हणजे त्याच्या नजरेला दिसतंय व्हिज्युअली, तसं आम्ही इथे क्रिएट करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे तुम्ही हे जे 4 फोटोज आम्ही एका प्रोडक्टचेच आहेत, तुम्ही 4 वेगळे प्रोडक्ट इथे ठेवले तर काही त्याचा फायदा नाही. तर बेसिक इथे गॅलरीचा उद्देश असा आहे की तुमचा हा मेजर प्रॉडक्ट आहे आणि त्याचे 4 वेगळे व्ह्यूज, 4 वेगवेगळ्या दिशेने कसं दिसेल ह्याची इथे तुम्ही माहिती पुरवली तर लोकांना ते पसंत पडण्याची शक्यता किंवा आवडण्याची शक्यता जास्त आहे.
आणि त्यांना पूर्ण क्लॅरिटी येते की हा प्रोडक्ट काय आहे नेमका. तर हे बेसिकली प्रोडक्ट रिलेटेड ह्या झाल्या आयटम्स. तर त्यानंतर प्रॉडक्टमध्ये हे स्टॉक मॅनेजमेंटसाठी तुम्हाला पण ऑप्शन दिलेला आहे. तर तुम्ही स्टॉक तुमच्या इथे आता सध्या 10 आहे, कमी झाले, जसे जसे विक्री होईल तसे तशी क्वांटिटी कमी होईल, तुम्ही इथे ऍड करू शकता आणि इथे तुमचा अपडेट स्टॉक अपडेट होईल. त्याबरोबर तुम्हाला प्रोमोज आता सध्या नाही आहे अवेलेबल. ऑर्डर्स जे आहेत तुम्हाला किती काय काय तुमचे ऑर्डर्स आहेत ते तुम्हाला पेंडिंग ऑर्डर्स मध्ये हे दिसतील इथे. आता सध्या इथे काही सेल नसल्यामुळे पेंडिंग ऑर्डर्स काही नाही, पण जेव्हा काही पेंडिंग म्हणजे ऑर्डर्स येतील त्यावेळी तुम्हाला इथे तुमचे ऑर्डर्स दिसतील आणि हे त्यांचं रेफरन्स काय झालंय. आणि तुम्ही जेव्हा डिस्पॅच कराल म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही डिलिव्हरीची जबाबदारी, जसं मी मगाशी म्हटलं की जबाबदारी प्रत्येक सेलरची आहे, तसं जेव्हा तुम्ही डिस्पॅच कराल कोणत्याही कुरिअरने, म्हणजे कुरिअरची पण नावं आम्ही तुम्हाला सजेस्ट करू, तुमचे कोण असतील तर तुम्ही करा. तर डिलिव्हरी इज ऑलवेज ऑन कॅश ऑन डिलिव्हरी, म्हणजे सीओडी किंवा पेमेंट पेमेंट टू रिसीव्ह असं. म्हणजे तुम्ही आयटम पाठवायचा तर त्यांनी पैसे कस्टमर तो त्या कुरिअरला देईल आणि मग तो सामान त्याला हातात इश्यू होईल. तर जेव्हा डिस्पॅच होईल त्यावेळी तुम्हाला एअरवे बिल नंबर त्याचा जो काय असेल तो एंटर करणं, अपडेट करणं जर गरजेचं आहे, कारण आपण त्या ह्याला इथून ट्रॅक करू शकतो की कुठे आहे हे. कस्टमरला पण आपण एअरवे बिल नंबर ईमेल जाईल, त्यामुळे तो त्याप्रमाणे ट्रॅक करू शकतो. तर हे सगळं बेसिकली थोडक्यात तुमचं बॅक एंड आणि फ्रंट एंड आम्ही म्हणतो, म्हणजे बायर एक्सपिरियन्स आणि तुमचा उद्योगिनीचा एक्सपिरियन्स हा मी थोडक्यात तुमच्या पुढे मांडलेला आहे. थँक्यू. ओके, ओव्हर टू सोनाली, मिनल. हॅलो. येस, थँक्यू तेजू सर. आता थोडक्यात यांना मी फक्त सिस्टीम सांगते. प्रत्येकीने लक्षात ठेवा, तुम्ही उद्योगात आहातच, यू आर ऑलरेडी इन टू द बिजनेस, सो यू नो बाकी का कैसे करना है वो आप ही को मालूम है. तर मला म्हणायचं आहे की इथे तुम्हाला रिस्क झिरो आहे. वाय एम सेइंग रिस्क झिरो आहे, whenever you are filling the फॉर्म भरताना मात्र परफेक्ट माहिती द्या, व्यवस्थित माहिती द्या. तुमचा पॅन नंबर, जीएसटी नंबर, बँक अकाउंट डिटेल्स, आणि समजा आम्ही तुमच्याकडनं एक MOU साईन करून घेणार आहोत. त्या MOU मध्ये महत्वाचं असेल की या सगळ्या गोष्टी असतीलच, परंतु क्वालिटी आणि टाइम टू टाइम, म्हणजे जेव्हा शब्द दिला असेल तेव्हा त्यावेळेला डिलिव्हरी करण्याची गरज आहे. हे महत्वाचं आहे दोन्ही गोष्टी. दुसरी गोष्ट क्वालिटी, आणि तिसरी गोष्ट गेल्या मीटिंग मध्ये एकाने सांगितलं होतं की परत करायचं काय, एक्सचेंज काय म्हणतात त्याला, व्हॉट दे से, रिटर्न अँड रिफंड. हा, रिटर्न अँड रिफंड. हा गोष्ट तुमचा तुम्ही हँडल करायचा आहे, कारण तुम्ही आम्हाला MOU मध्येच लिहून घेणार, वी आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर रिटर्न ॲज वेल एज रिफंड, कारण पैसे तुमच्याच खात्यात येणार आहेत. त्यामुळे रिटर्न ही पण तुमची जबाबदारी आहे, रिफंड ही पण तुमची जबाबदारी. तर या सगळ्या गोष्टी MOU मध्ये असणार आहेत. आणि MOU मध्ये महत्वाचं म्हणजे आमच्या पेमेंट गेटवे मधनं बायर आत येईल, तो तुमच्याकडे येऊन तुमच्या दुकानात खरेदी करेल. मागच्या वेळेला हविकानी विचारलं होतं प्रज्ञानी की मी 8 दिवस बाहेर जाणार आहे, तर मग कसं, तर तुमचं दुकान बंद दिसेल, शॉप इज क्लोज्ड, परंतु शॉप बंद जरी असलं तरी पण तुमचा प्रॉडक्ट डिस्प्ले दिसत राहील. तो एक प्लस पॉइंट आहे. मग जेव्हा बायर तुमच्याकडे येईल तो त्यांना समजा 1000 रुपयाची गोष्ट असेल, 1000 रुपयावरती 12% तुमचा GST असेल, तर 1000 इंटू प्लस 12% GST प्रमाणे तेवढे तुम्ही बिल द्यायचं त्यांना. बिल म्हणजे ऍक्च्युअल कॉस्ट प्लस 12% GST, व्हॉट एव्हर इज GST ऍप्लिकेबल टू यू, प्रत्येकाचे वेगवेगळे असणार आहेत. तर ते तुम्हाला बिल दिल्यानंतर कस्टमर म्हणेल ओके, कस्टमरचा नंबर वगैरे तुमच्याकडे येईल. तो आल्यानंतर तुम्ही त्याला विचारायचंय कुठे तुम्ही राहता, दिल्लीत राहता, पुण्यात राहता, मुंबईत राहता, व्हॉट एव्हर, आणि त्याप्रमाणे तुमच्या कुरिअरला विचारून त्यांना सांगतानाच सांगायचं कुरिअरची सर्व्हिस आम्ही तुम्हाला देतोय, परंतु कुरिअरचे चार्जेस यू आर सपोज टू पे इट, आणि ते पैसे कॅश ऑन डिलिव्हरी, मगाशी तेजू सरांनी सांगितलं तसं
तुमचा प्रॉडक्ट जेव्हा तिथे पोचेल तेव्हा ते प्रॉडक्ट देत असताना तुम्हाला कुरिअर चार्जेस मिळतील. तर अशा तऱ्हेने सगळे पैसे तुमच्याच खिशात येणार आहेत. परंतु वी आर गोइंग टू गिव्ह यू अ प्लॅटफॉर्म. तर त्यामुळे त्या प्लॅटफॉर्मसाठी यू आर सपोज टू पे अस द कमिशन. म्हणजे तुमचा सेल झाल्यावर तुम्ही कमिशन देणार आहात, लक्षात ठेवा. तर आम्हाला तुमच्याकडनं 30%, अंदाजे 30%, मी म्हणते अंदाजे 30% कमिशनची अपेक्षा आहे. कारण बाकीचे ई कॉमर्स प्लॅटफॉर्म 40% घेतात, आम्ही 30%वरती तुम्हाला घेतोय. आणि रिस्क सगळी म्हणजे रादर आम्ही सगळ्या प्लॅटफॉर्म तुम्हाला फ्री ओपन करून देतोय. सेल नंतर तुम्ही कमिशन पास ऑन करणार आहात. ज्या 30%मध्ये पेमेंट गेटवेचे चार्जेस, प्लॅटफॉर्मचे चार्जेस, आम्हाला सुद्धा 18% GST लागणार आहे, कारण वी आर गिव्हिंग यू अ सर्व्हिस. ते सगळे मायनस करून आमच्या हातात येणार आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येकाने नंतर प्रश्न विचारा, परंतु प्रत्येकाने लक्षात ठेवा याच्यात रिस्क 0 आहे. फक्त तुम्हाला तुमची जाहिरात करायची अशा दृष्टीने जरी तुम्ही विचार केलात तरी हा तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर त्यामुळे धन्यवाद. हा, मंगलाताई बोला. कोण बोलताय? मध्ये बोलू नका प्लीज. कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. मी ऍक्च्युअली प्रोसिजर तुम्हाला सांगितलं. तेजू सरांनी ऍक्च्युअली तुम्हाला दाखवलं की बाहेर कसा येईल, का त्याच्याकडनं पैसे येतील, व्हॉट एव्हर, हे सगळं तेजू सरांनी सांगितलं. आता तुमचे काही प्रश्न असतील तर ऑलवेज वेलकम. आणि 15 तारखेला म्हणजे गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता त्याचं ओपनिंग 100% आहे कन्झ्युमर शॉपिंगचं. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्ही तुमची पावलं टाकायचे. लवकरात लवकर आम्हाला सगळ्या गोष्टी दिल्यात तर MOU आमच्याकडनं लवकरात लवकर साईन करून, म्हणजे तुम्हीच साईन द्यायचा, आम्ही तुम्हाला तो फॉर्म देणार MOUचा. ओके. आणि हे 12 महिने 24 तास चालू राहणार आहे. रात्रीच्या वेळेला सुद्धा हा तुमच्याकडे व्यवहार होणार आहे, कारण तिकडे रात्र, म्हणजे आपल्याकडे रात्र असेल तेव्हा तिकडे सकाळ असेल अमेरिकेत. हा बोला. मिनती, आदिती माणगावकर आहेत, त्यांना काही विचारायचंय. हा, त्यांचा आधी नंबर घ्यायचा आहे सोनाली. ताई सगळ्यांनी आपल्या चॅटबॉक्स मध्ये नंबर टाकलेले आहेत नावासकट. बरं आदिती ताई, प्रॉडक्ट काय आहे तुमचा? प्रॉडक्ट काय आहे आदिती ताई? हॅलो, विचारू शकतात ते प्रश्न. हॅलो हॅलो. ऍक्च्युली त्यांचं बहुतेक काहीतरी प्रॉब्लेम झालाय, बिकॉज म्यूट आहे का? म्यूट आहे मला वाटतं. अनम्यूट केलंय कारण का त्यांनी हँड रेज केला होता. अनम्यूट केलंय. पुढचं कोणी घे तेवढ्या वेळात त्यांचं. मॅडम प्रज्ञा बोलते. हा प्रज्ञा बोल. माझं काय मिळाले डिटेल्स? आपलं सकाळी बोलणं झालं. सोनाली, प्रज्ञाचं मिळालं ना ते फूड पुरंदर आहे ना? हो हो हो. प्रज्ञाजी, तुम्हाला मी तुमचा मेल आलाय, पण मी जरा तुम्हाला परत कॉल बॅक करते. मेन फोटोसाठीच आहे. ओके. मी जस्ट तुम्हाला परत कॉल बॅक करते. नाही, आणि सगळ्यांनाच सोनाली, सगळ्यांनाच सांग फोटो वेगळे पाठवा म्हणून. हो हो हो. का सगळ्यांनाच एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जेव्हा फॉर्म मध्ये फोटो टाकताय तरी वेगळे पण फोटो पाठवत जा, म्हणजे आम्ही ते परफेक्ट करेल. ओके. हा हॅलो. हा हॅलो, येत आहे का ऐकायला? येत आहे. हा, मी आदिती माणगावकर बोलते मॅडम. मी मुंबईतून बोलते, अतुल्य अगरबत्ती माझं प्रॉडक्ट आहे. आणि मला फक्त एकच क्वेरी होती मॅडम, विचारायचं होतं की हे म्हणजे आता आपण कुरिअर आपण अरेंज करायचं, म्हणजे आमच्या कुरिअर थ्रू आपण पाठवायचं आहे की एक कॉमन कुरिअर असणार आहेत? नाही, आम्ही तुम्हाला 4 नंबर देऊ कुरिअरचे, परंतु तुमचा कुरिअर असला, आता आपल्याच तू माझ्या बरोबर होतीस तसंच माझी एक उद्योगिनी आहे, ती म्हणाली माझा कुरिअर वाला आहे. तुमचा असेल तर वी डोंट माइंड, कारण तुम्ही त्या कुरिअर वाल्याला द्यायचंय. तुमच्या ओळखीचं असेल तर आम्ही काही इंटरफिअरन्स करणार नाही. ओके ओके, चालेल. म्हणजे विचेवर जो आपल्याला सुटेबल होईल, जिथे कमी आपल्याला हे होईल त्याप्रमाणे आपण जुना असेल ना मग बदलू नका ना, तो तुम्हाला ओळखतोय. डोंट क्लिअर अट ऑल. ओके, चालेल चालेल. थँक्यू. तुझा फॉर्म आलाय का आदिती? हो, दोन्ही पाठवलेत मी. गुगल फॉर्म पण पाठवले, दोन्ही पाठवलेत. एक्सेल पण पाठवलंय मॅडम. थँक्यू आदिती, थँक्यू. निलिमा जोशी बोला. निलिमा जोशींचं काय प्रॉडक्ट आहे निलिमा ताई? नमस्कार मॅडम, माझं योको नारळ पाणीचं सॅशे आहे. मला एक विचारायचं होतं की मी गुगल फॉर्म मध्ये पाठवला होता, तर त्याला अजून काही अपडेट करायला लागेल का?
निलिमा जोशी. तुमच्या याचं नाव काय आहे प्रॉडक्टचं, म्हणजे ब्रँड नेम? योको, योको योको टेंडर कोकोनट वॉटर मिक्स. मीनाताई, आपण ना सगळ्यांना ज्यांचं गुगल फॉर्म आला त्या सगळ्यांना आपण ती एक्सेल शीट मेल केली आहे. तुम्हाला एक्सेल शीट मेल केलेली आहे, पण तुम्हाला हवं असेल तर परत मी तुम्हाला ईमेल करते की आता सोनाली आता चॅट बॉक्स मध्ये टाकून दे ना प्रत्येकाला, म्हणजे ते याच्यावरती घेतील स्वतःच्या मेल आयडी वरती ट्रान्सफर. हरकत नाही. आणि परत आपल्या लिस्ट मध्ये परत मी एकदा पाठवतेच आहे परत. कारण की मला एक्सेल शीट तुमचा नंबर नाही, तुमचा नंबर द्या ना निलिमाताई. तो मी टाकला. आणि हवं ते ईमेल आयडी पण टाकू शकते. हो टाकते. प्रत्येकाने मेल आयडी पण टाकला तरी चालेल, नो प्रॉब्लेम. चालेल. थँक्यू. ओके. हा बोला. कोण बोलताय? चैताली देवी आलेत का? कोण बोलताय? सोनाली ताई प्लीज बाकीच्यांना म्यूट कर ना. निलिमा जोशीचं झालं. कोण बोलताय? येणार नाही. चैताली सगळ्यांना म्यूट केलंय, पण आपण प्लीज परत सगळ्यांनी ना आपल्या माईक बोलताना परत ते. सोनाली, नीलम शिंदेना म्यूट कर. नीलम शिंदेना म्यूट कर. मला इथे एकच सांगायचं होतं. मला एकच मिनिट. मिनलताई जे MOU बद्दल बोलल्या त्याच्यामध्ये मला फक्त एकच गोष्ट ऍड करायची होती की जेव्हा कधी रिटर्नची वेळ येईल की कस्टमरनी रिटर्न पाठवलंय तर ते पण आमच्यापर्यंत पण ती माहिती पोहोचणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यामुळे तो सुद्धा एक क्लॉज असणार आहे आपल्या MOU मध्ये. की प्रत्येक वेळा, कारण हे आम्हाला पण ट्रॅक करणं फार आवश्यक आहे की जर रिटर्न येत आहे, वस्तू रिटर्न आली आहे तर ती किती वेळा आली आहे, का आली आहे, जर काही कारण असेल तर ते कारण समजून घेणं, कारण आपण सगळे एकत्र पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे जर कोणाला काही चॅलेंजेस होत असतील आणि कस्टमर रिटर्न करत असेल प्रोडक्ट, तर आपण सगळे एकत्र त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढणं आवश्यक आहे. म्हणून त्याच्यासाठी ती ट्रान्सपरन्सी असणं फार आवश्यक आहे. तेवढंच मला ऍड करायचं होतं. मी नंतर नाही, यू आर राईट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही वेळेला काही कस्टमर जास्त त्रास देणारे असतात, त्या दृष्टीने पण महत्वाचं आहे. एखादा कस्टमर सगळ्यांनाच त्रास देतो, तसं होऊ नये एवढंच आपलं म्हणणं. करेक्ट ऍब्सोल्युटली. त्याच्यासाठी ते फार आवश्यक आहे. आणि मला बेसिकली सोनाली बहुतेक ऍड करेलच, पण मला माहित नाही तेजू सर हे किती लॉजिस्टिकली प्रॅक्टिकल आणि टाइम गिव्हन द टाइम लिमिटेशन्स, आय हॅव नो आयडिया. पण मला असं वाटलं की थोडे काही फोटोग्राफ्स आपल्याला बदलणं आवश्यक आहे, असं मला एक फर्स्ट ग्लान्स मध्ये मला असं थोडंसं जाणवलं. खूप प्रकर्षाने ते जाणवलं. तर आय डोंट नो हाऊ प्रॅक्टिकल इट इज फॉर यू. 100%. नाही म्हणजे मला काय, वी आर नॉट एक्सपर्ट्स, पण म्हणजे फोटोज मी सगळ्यांना तेच सांगितलंय. हा म्हणजे नाही, आजचे फोटोज बरेचसे रिक्वायर इम्प्रूव्हमेंट. That was the first thing आम्ही सांगितलं. मी जेव्हा टोटल Mr. Ganu is launching, if Mr. Ganu is launching on 15, I think we better be of some international standard. I mean, correct. तुमचे प्रॉडक्ट्स अतिशय सुंदर आहे, पण जितके प्रॉडक्ट चांगले असतील तेवढंच ते प्रेझेंटेशन त्याच्यापेक्षा डबल सुंदर पाहिजे, तरच ते प्रॉडक्ट मध्ये जान येईल. आणि जर मिस्टर गानू जर इनॉग्रेट करतायत तर आय थिंक दिस इज अ फिनॉमिनल अपॉर्च्युनिटी अँड वी डोंट वॉन्ट टू लूज अन अपॉर्च्युनिटी बिकॉज ऑफ सम इमेज प्रॉब्लेम और फोटोग्राफी प्रॉब्लेम. सो मला असं ऑनेस्टली वाटतं ऍब्सोल्युटली है ना, तर कमी असतील तर चालेल, मे बी 2 प्रोडक्ट्स. क्वालिटी हॅज टू इम्प्रूव्ह. एक्झॅक्टली. तर मला ऑनेस्टली आज जे काय मी बघितलं, आय डोंट नो तेजू सर, इज इट पॉसिबल फॉर अस, मे बी मी, सोनाली, चैताली, मिनलताई, मधुरा, to quickly go through all the photographs today evening or sometime, and maybe 1-to-1 we can then support all the women entrepreneurs की हा फोटो असा पाहिजे किंवा हा फोटो काढा किंवा हा फोटो नका काढू. I absolutely appreciate that you can manage the tech side, पण हे थोडंसं presentation side सुद्धा has to be really really good. नाही, प्रेझेंटेशन इज ऍब्सोल्युटली, यू हॅव टू लुक ॲट द फोटोज. ऍक्च्युली काय होतंय की जे फोटोज, मला काय वाटतं की व्हॉट कम्स टू मी त्याच्यापेक्षा व्हॉट इज ऍक्च्युली द बेसिक इनपुट जे दिलेले आहे एक्सेल शीटमध्ये इनिशियली, त्याच्यात ते जर बघितले ना, देन इट विल गिव्ह यू अ क्लिअरर आयडिया, बिकॉज दॅट इज द बेसिक थिंग विच कम्स इन.
तुम्ही आम्हाला कॅन यू हे जे आता विमोचं बघितलं, राईट, कॅन यू शेअर मे बी लॉगिन कोऑर्डिनेट्स विथ अस, विथ सोनाली मे बी, अँड शी कॅन शेअर विथ ऑल ऑफ अस, आणि मे बी आम्ही लॉग इन करून मे बी पण प्रत्येकाला वेगवेगळे आहेत ते. मी काय करतो, एक्सेल शीट जी आहे आपली, एक इंडेक्स बनवलेला आहे. हा, तर इंडेक्स आपण बनवले, तर प्रत्येकाच्या समोर त्यांचा जो कोड आहे, लॉग इन कोड आणि पासवर्ड, तो मी त्या एक्सेल शीट मध्ये टाकतो. सो यू कॅन ऍक्च्युअली रिफर टू दोज अँड ऍक्सेस इट. ठीक आहे. आणि सोनाली कॅन गो थ्रू इट वन्स विथ हर, पण आय थिंक शी हॅज सीन इट. कारण प्रोफाईल मध्ये जाऊन यू कॅन जस्ट अपडेट द प्रोफाईल आणि इमेज. नाही, मला असं ऑनेस्टली असं वाटतं की थोडंसं मला पण बघायला आवडेल हे. मे बी मी आणि मिनलताई यू कॅन ऑल्सो सी दॅट. एव्हरीबडी, मॅडम, तुम्ही, मी आणि सोनाली, चैताली, मधुरा या सगळ्यांनी मिळून आपण जरा ना थोडासा वेळ स्पेंड करूया याच्यावर, कारण वी आर ऑलवेज देअर मॅडम. तुम्हीच फक्त थोड्याशा बिझी असता, आम्ही काही आम्हाला प्रॉब्लेम नाही. खूप क्रिटिकल आहे. आणि काय, आय मीन, आय थिंक हे खूप क्रिटिकल आहे. ऍब्सोल्युटली, आय एग्री एंटायरली. आणि आता वेळ नाहीये ना, आता क्रिटिकल स्टेजला आलेला आहे, त्याच्यामुळे मी ऍब्सोल्युटली वेळ काढील आणि हे काढायलाच पाहिजे वेळ, आणि आपण हे करूया. उद्याच आपण हे संपवूया आणि 1-to-1, नो हार्म इन हॅव्हिंग 1-to-1 कॉन्व्हर्सेशन, की हा फोटो असा करा किंवा तसा करा किंवा हे बॅकग्राऊंड करा. थोडेसे जे काय आमचे आता इतक्या वर्षाचे माझा अनुभव आहे की प्रोडक्ट फोटोग्राफीचा, तो थोडासा मी किंवा तुमचा सुद्धा आहे, ज्यांचा कोणाचा आहे, आपण सगळे शेअर करूया. नाही, आय थिंक वी विल डू दॅट. सो यू प्लीज शेअर एव्हरीथिंग विथ सोनाली, आणि आम्ही आमच्या लेवलला 5 जणी बसून we will go through every single photograph and have a conversation with every single woman entrepreneur, कारण everybody has to put the best foot forward. त्याच्यामध्ये काही शंकाच नाहीये. Absolutely. करेक्ट. कारण त्याचे जे हे आहे डायमेन्शन्स जे आहेत फोटोग्राफचे, आपण एक संध्याकाळी या सगळ्या गोष्टींवर एक कॉल घेऊ, जर तुम्हाला करायलाच लागणार आहे. मधुरा, करावंच लागणार आहे आपल्याला. आपण आजच संध्याकाळी, एनिवे आपल्याला बोलायचं होतं 5:30 नंतर, तर तेव्हा आपण हा पण मॅटर घेऊया. मग चालेल ना. आज आपली एक मीटिंग आहे, ती एंड झाली की 5:30-6 नंतर आपण 5:30-6 नंतरच. करेक्ट. आमचा पण, माझा आणि सोनालीचा पण एक 5 वाजता कॉल आहे, तो तुमचा संपला की आपण बोलूया. ओके मॅम, चालेल नक्की. 5:30 मी अवेलेबल नाहीये, पण नाही हरकत नाही तुम्हाला. आम्ही आणि या स्टेजला डोंट वेस्ट युअर टाइम. आम्ही सगळं गो थ्रू करतो आणि ऍट द अप्रोप्रिएट स्टेज वी विल इन्व्हॉल्व यू. राईट. कारण ह्याचं कसं होतं की जे मो आर्ट्स आणि ते दुसरे ते मयुरा ब्रह्मांड करते, ते त्यांचे फोटोग्राफ्स म्हणून मी घेतले होते, बिकॉज दे वर द मोस्ट आयडियल. आता आपल्याकडे कसं आहे की वी हॅव स्टँडर्डाइज इट ऑन अ लिनियर 3:2 रेशो. कारण ते लॅपटॉप इट लुक्स दॅट लुक्स द बेस्ट. सो 3:2 रेशो मी त्यांना सांगितले. तर यू कॅन गो विथ अ हायर रेझोल्युशन अँड फिट इट इन 3:2. अँड कारण झालंय काय की एक्सेल शीट मध्ये या लोकांनी छोटे छोटे टाकलेत आणि दॅट हॅज बीन पिक्ड अप अँड पुट इन. But if the photographs are given big enough and then they are fitted in that 3:2 with a higher resolution, ती 5.5 आता तुम्ही जी मी दाखवलं मुद्दाम, that looked proper because that was very well spread out, because she took a lot of effort. I think I don't remember. Madam, she took effort in. We will discuss it afterwards. Somebody is asking you something. मी काय करतो, I will. Hello, we will have a word with each other. ते मॅडम आपल्या एक लीना ठाकूर म्हणून प्रश्न विचारतायत. लीनाबाई, विचारा प्रश्न तुम्ही. लीना मॅडम. हॅलो, बोला, तुमचा प्रश्न आहे काहीतरी. हा, मला विचारायचं होतं की आपण जे हे लॉन्च करतो US मध्ये, आणि इफ वी हॅव अ कस्टमर देअर, तर विदाउट एक्सपोर्ट लायसन्स आपण तिथे नाही, एक मिनिट, डोंट मिक्स इट अप. हे आताच जे आहे ते इन इंडिया US चा माणूस येऊन आपलं ओपनिंग करणार आहे. कन्फ्युजन करू नका. ते US चं लायसन्स अँड ऑल दॅट इज आफ्टरवर्ड्स. ही पहिली स्टेप आहे तुमची. दुसरी स्टेपला आपण US ला जायचंय. ओके, तुमचं GST आणि हे महत्वाचं आहे. पहिली गोष्ट पॅन नंबर आणि GST नंबर. ओके. आणि मला अजून एक विचारायचं होतं, जेव्हा सपोज एखादा प्रॉडक्ट रिफंड असेल, तर जसं अमेझॉन वरून त्यांचा माणूस येऊन तो घेऊन जातो प्रॉडक्ट रिफंडचं सुद्धा, तर आपल्याला जर कोणाचं रिफंड हे आलं तर मला माझा कुरिअर वाला तिथे पाठवून अरेंज करावं लागेल का? दे विल सेंड. बघा, जो कुरिअर वाला तुमचा घेऊन जाईल त्यालाच रिफंडचं पण आधीच सांगायचं. ओके. कारण सगळ्या जबाबदाऱ्या आहे. बघा, तुमचं दुकान तुम्ही चालवणार आहात. तुमचं दुकान उघडायचं आहे, त्याचा GST भरायचा आहे,
त्याचा स्टॉक मेंटेनन्स ठेवायचा आहे, पैसे तुमच्याच खात्यात येणार आहेत, कुरिअरला तुम्हीच देणार आहेत, रिफंड तुम्हीच करणार आहात, सगळं तुमचं तुम्ही. प्रत्येकाची छोटी छोटी दुकानं आहेत. हा मॉल आहे, कन्झ्युमर शॉपी विल बी अ मॉल. त्याच्यात छोटी छोटी दुकानं आहेत तुमची. आलं लक्षात? ओके, गॉट इट. थँक्यू. स्नेहा देशपांडे ना मगासपासून रेज हँड आहे. स्नेहा प्लीज अनम्यूट करू. हॅलो. हा, मला ऍक्च्युली नवलकर सरांना विचारायचं होतं की म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की जर कुरिअरवाला आमचं नेहमीचा ठरलेला असेल पण त्यांच्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन नसेल, तर समजा मी बेअर करायला तयार असेल किंवा त्यांच्याशी बोलून मी समजा ठरवलं की आधीच त्या मला पेमेंट करतील किंवा त्याप्रमाणेच माझी किंमत ठरवली प्रॉडक्टची, तर तिथे कॅश ऑन डिलिव्हरीचा ऑप्शन आपल्याला म्हणजे कॅन्सल करता येऊ शकतो का फक्त आपल्या म्हणजे माझ्या प्रॉडक्टसाठी? असं प्रॉडक्टची कॉस्ट वाढेल ना तेजू, बाकी काही होणार नाही. म्हणजे तेच मी प्रॉडक्टची कॉस्ट म्हणजे तुम्ही जीएसटी वगैरे पण भरताय. बेसिक प्रॉब्लेम कसा आहे ना की जीएसटी वाढते त्याच्यावरती, प्लस कमिशन पण त्याच्यावर येते. म्हणजे वी आर ऑल्सो गेटिंग कमिशन ऑल्सो ऑन. तुम्ही बेअर कारण मला लेट मी कम्प्लीट. एक मिनिट लेट मी कम्प्लीट. माझं काय म्हणणं आहे की समजा तुमचं 100 रुपयाचं प्रॉडक्ट आहे विदाउट डिलिव्हरी, सो सपोज डिलिव्हरी यू ॲड 20 रुपीज लेट अस से, तेव्हा 120 रुपये झाले. आणि ॲज वी से नाव द 30% कमिशन इज ऍप्लिकेबल लेट अस से, तर यू विल बी पेइंग 30% ऑल्सो ऑन 20% तुमचा जो कुरिअर चार्ज आहे. So if that is okay with it, I don't see any problem, because then तुम्ही जेव्हा लिहाल प्रॉडक्ट मध्ये लिहाल तिथे तेव्हा you say including delivering. बाकीच्यांना it will be excluding delivery. That can be done. But you have to bear in mind की तुमचं सगळं मल्टिप्लाय होते. GST will be applied on that. At हे डिलिव्हरी चार्ज will be at 18%. तो सेपरेटली करावा लागेल. म्हणजे it is lead to complications actually. कारण तुमचा समजा 12% प्रोडक्ट असेल किंवा 0% असेल. म्हणजे कारण कसं की जे नेहमीचे आहेत कुरिअरवाले त्यांच्याकडे हा ऑप्शन नाही. म्हणजे मी चौकशी केली त्यांची, तर त्यांचा कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन नाहीये. तुम्ही म्हणजे वी आर गोइंग टू गिव्ह यू द कॉन्टॅक्ट्स ऑल्सो. आम्ही तुम्हाला 4-5 नंबर देणार आहोत कॅश ऑन डिलिव्हरीचे आहेत. तू नाशिकला राहतो, नाशिकला त्यांची ब्रांच असू शकेल, सो यू कॅन गिव्ह इट टू देम. बघ, चॉईस इज युअर्स. तुझा चॉईस आहे. That is basically काय सिस्टम मध्ये टेक्निकली इट इज पॉसिबल टू टेक डिलिव्हरी चार्जेस, पण लॉजिस्टिकली इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मेंटेन. कारण जीएसटी विल बी ऍप्लिकेबल एट 18% फॉर देम. तुम्हाला 5%, 12% किंवा 0% असं आहे. आणि मग तुम्हाला तुमची रिस्पॉन्सिबिलिटी तुमची आहे की यू हॅव टू पे द जीएसटी दॅट यू हॅव कलेक्टेड. सो इफेक्टिव्हली ते खूप वाढतंय आणि ते बिकम्स अ अनमॅनेजेबल थिंग. हॅलो. ऍक्च्युअल कॉस्ट मध्ये जर ते ऍड केलं आणि मग त्याच्यावर जीएसटी असेल तर कॉम्प्लिकेशन्स कमी होतील का? हा, म्हणजे दॅट अंडरस्टँडिंग हॅज टू बी देअर की इट इज इन्क्लुडिंग जीएस. पण ते आय डोंट नो, म्हणजे आय एम नॉट अ टॅक्स एक्सपर्ट. हे मला वाटतं नंदन वुड बी बेटर इक्विप टू आन्सर. नाही, टॅक्स म्हणजे काय होतं की तुम्ही जेव्हा प्रोडक्ट मध्ये लिहाल इन्क्लुडिंग डिलिव्हरी चार्जेस, they will want a breakup unless it's a composite thing. So I think there is a tax implication rather than a technical implication. So tax implication बघायला लागेल. I think Nandan is the right person to talk to on this matter. Currently, that would be the better. Because technically it is possible, I can tell you. But मला I want a tax clearance की नंतर उठून असं नको व्हायला की तुम्हाला you are landed up इथं 5 वर्षांनी किंवा 2 वर्षांनी सांगितलं हे सगळं तुम्ही जीएसटी भरायचंय. So then it will be a problem, because काय होतं की when you combine things together, breakup may be asked, because when you say including delivery charges, मग delivery charges GST चं काय, तर ते सगळं I am not sure. I am ignorant about it on this matter. हॅलो. ते तुम्ही I think you can ask तुमच्या सेल्स चार्टर्ड अकाउंटंटशी बोलून घ्या तुम्ही. आम्ही आता तो नंदनला हे केलेले अप्रोच फॉर मेंबर अदर मेंबर्स. You can talk to him as well. He will be able to give you a better picture. Okay. Yes, somebody wants to ask you, Chet. Yeah. Teju, somebody was saying something. Right. Yeah, बोला. कोण बोलताय? अंजली गोरेंनी हँड रेस केलेला. अंजली गोरे इज फ्रॉम नाशिक. बोला मॅडम. मॅडम, तो जो गुगल फॉर्म दिलाय तुम्ही त्याच्यावर ते
फोटो जे अपलोड करायचे ते फाईल अपलोड होत नाही, तर मी सोनाली त्यांना पर्सनली टाकले तर चालेल का फोटो? अंजली ताई, तुम्ही जेव्हा गुगल फॉर्म टाकताय ना, तुमचा मी ईमेल माझा आणि फोन नंबर टाकलाय, तो मेलवर तुम्ही मला फोटो वेगळे पाठवा, म्हणजे प्रश्न येणार नाही. बर बर, चालेल चालेल. ओके, ओके, थँक्यू. हॅलो. हा बोला. म्हटलं हे जे 30% कमिशन जे आहे ते माझं जे बिल समजा 1000 रुपयाचं आहे आणि 12% GST आहे, म्हणजे 1120 रुपये बिलिंग झालं, तर 1120 वरती 30% आहे का 1000 रुपयावरती 30% आहे? 1000 रुपयावरती. 1000 रुपये. ओके सर, थँक्यू. 1000 रुपयावरती. ठीक आहे, थँक्यू. ओके. या. एनीबडी एल्स? कोणाला काही विचारायचं आहे? कारण पुढच्या मंगळवारी पुन्हा 1:30 वाजता मीटिंग असणार आहे आणि पुढच्या गुरुवारी ओपनिंग आहे. तर जे काही आहे ते पुढच्या मंगळवारसाठी ठेवू नका. आत्ताच तुमच्या मनात काही असेल तर विचारून घ्या. आणि सोनाली, दोन्ही फॉर्म्स टाक. सोनाली, चैताली, दोन्ही फॉर्म्स त्यांना जाऊन देत. हो पण कविता कदम ना काही क्वेश्चन आहे का? त्यांनी ऍड्रेस केलाय. कविता कदम, काय प्रॉडक्ट आहे ग चैताली? कविता कदम. कविता मॅम, तुम्ही अनम्यूट आहात, बोलू शकताय. प्रॉडक्ट काय आहे त्यांचा? हॅलो, कविता कदम मॅडम, बोला. आय थिंक त्यांना काही नेटवर्क इश्यू असेल. बरं, त्यांचा नंबर आहे का तुझ्याकडे? मग नंतर विचार. चॅट बॉक्स मध्ये दिलाय त्यांनी, विचारू आपण. आणि कोणाचा हँड रेज आहे का? मगाशी ती शशी आली होती, ती पण फूड वाली आहे. शशी शेट्टी मॅडम, तुम्हाला काही विचारायचं आहे? शिवाली, एनिथिंग एल्स फ्रॉम शिवाली? मला एक प्रश्न होता की फूड मध्ये आता फूड आयटम मध्ये सुद्धा रिफंड किंवा रिटर्नची ऑप्शन ठेवावी लागेल का? हे प्रत्येक जण आपापलं ठरवणार आहे. ओके. खरं गरज नाहीये, कारण फूड मध्ये आपण नेहमीच की आमचं एक्सपायरी डेट इतकी आहे असं टाकतोच ना आपण, त्यामुळे काही गरज नाहीये फूडला. फक्त पॅकिंग शुड बी गुड, नेहमी लक्षात ठेवा. पॅकिंग चांगलंच पाहिजे. आणि ज्यांचे आयटम असे असतील ना की नाजूक वगैरे, त्यांनी बबल पॅक रॅप करा, माझं म्हणणं आहे. कारण बबल रॅपनी तुमचं खराब होणार नाही. मटेरियल जाताना व्यवस्थित जायला पाहिजे, एवढंच. ओके, चालेल, थँक्यू. काही गरज नाहीये. ओके. मीनाली ताई, नमस्ते. शशी बोलते. बोल शशी. हा, मला विचारायचं होतं, ते आधी आम्हाला रजिस्टर करायला काही फीस आहे का? काही नाहीये, मी तेच तर मगाशी सांगितलं तुम्हाला. फीस काही नाहीये, पण जीएसटी नंबर इज अ मस्ट. जीएसटी नंबर आहे, मग काहीच प्रश्न नाही. कमिशन सोडून आधी रजिस्टर करायला काही आहे का? नाही, नथिंग. म्हणून मगाशी मी हा शब्द वापरला, रिस्क तुम्हाला काही नाहीये. तुम्ही ते दोन्ही फॉर्म्स भरून आम्हाला, पुन्हा शेवट करते मी, सगळ्यांनी समजून घ्या. तुम्ही 2 फॉर्म्स भरायचे, ते गुगल फॉर्म भरायचा आहे, एक एक्सेल शीट भरायची. तर ती एक्सेल शीट तुम्हाला, ती मोठी आहे, त्यामुळे ती तुमच्या मेलवरती ओपन करा. तुम्ही जे माहिती पाठवाल ते फोटोज वेगळे पाठवा सोनाली आणि चैतालीला, म्हणजे मग ते गडबड होणार नाही. एक्सेल शीट मध्ये बसत नाही, गुगल फॉर्म मध्ये बसत नाही, असं होणार नाही. हे सगळी माहिती आमच्याकडे पोचली की मग आमचं काम सुरू होईल. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही देणं गरजेचं आहे, कारण आज आता फक्त 10 दिवस राहिलेत, आज मंगळवार आहे. त्यामुळे तुमची सगळी माहिती, मग जीएसटी नंबर वगैरे वगैरे सगळं त्या गुगल फॉर्म आणि याच्यामध्ये असणार आहे, ते सगळं व्यवस्थित भरा. तुमच्याकडे जेव्हा कस्टमर येतो, कस्टमर आल्यानंतर तुम्ही कस्टमरचा MRP प्लस जीएसटीचं बिल त्याला दिलं की मग तो तुमच्याकडनं, तुम्ही त्याला विचारायचं कुठे राहतो, त्याप्रमाणे कुरिअर चार्जेस तुम्हीच घ्यायचे.
पैसे तुमच्याच खात्यात येणार आहेत, ते पण आमच्या खात्यात येणार नाहीये. डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही आम्हाला पैसे कमिशन द्यायचे 30%. त्याच्या आधी काहीही तुम्ही भरायचं नाहीये. उलट आम्हाला तुमच्यासाठी जाहिरात करायची किंवा तुम्ही आमच्यासाठी जाहिरात करायची. जसं मगाशी तेजू सरांनी सांगितलं तसं की तुमची जाहिरात पण तुम्ही करा, आम्ही तर करूच, पण आमची जनरल जाहिरात होईल, तुम्ही तुमची पर्सनल जाहिरात करा. प्रत्येकाने फेसबुकला तुमच्या जाहिरात टाका, तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये टाका, जास्तीत जास्त कस्टमर्स येऊन देत आणि तुमचा माल जास्तीत जास्त संपून दे. एवढं जेवढा जास्तीत जास्त संपेल. एक तर मी चांगलं सांगते की 15 जुलैला आपण करतोय आणि आपली जुलै ते ऑगस्ट आणि ऑगस्ट ते सप्टेंबर, 10 सप्टेंबरला गणपती आहे. गणपतीच्या दृष्टीने सुद्धा तुम्ही काही प्रॉडक्ट्स ज्या कोणी करत असतील त्यांना पण ही अपॉर्च्युनिटी आहे. आपण काय हे प्रिय आहोत, आपण काय म्हणायचे वेगवेगळे सण प्रिय आहोत, आपले सण वेगवेगळे आपण साजरे करतो. त्यामुळे वेगवेगळ्या सणांना जे लागतं ते सुद्धा आपल्याला नंतर, आणि हे 12 महिने 24 तास चालणार आपलं कन्झ्युमर शॉप आहे. ओके, नथिंग, म्हणजे तुम्ही आम्हाला काही एंट्री तिकीट द्यायचं नाहीये किंवा माणसांनी पण एंट्री तिकीट घ्यायचं नाही. म्हणजे जे बघायला व्ह्युअर्स येतील त्यांना पण काही एंट्री तिकीट नाही, नथिंग. जस्ट 2 हँड रेज आहेत. मानसी मॅम, तुम्ही तुमचं क्वेश्चन विचारू शकता अनम्यूट कर. हॅलो मॅम, मला असं विचारायचं आहे की जर म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी झाल्यानंतर कॅश रिसीव्ह झाली, सगळं ठीक, पण त्यानंतर जर 3-4 दिवसांनी सपोज कस्टमर कडनं रिटर्न इनिशिएट झालं इन केस, तर मग अशा वेळेला हे 30% कमिशनचं कसं म्हणजे वर्कआउट होतं की जर मला परत कस्टमरला पैसे पण रिफंड द्यायचे, जर फॉर सम रिझन त्याला प्रॉडक्ट नाही आवडलं किंवा साईज इश्यू आले, एनिथिंग, तर मग मला कस्टमरलाही द्यायचं. चांगला प्रश्न विचारला मानसी. आहे का, तुम्ही किती दिवसात परत करायचं आहे ते तुमचं तुम्ही ठरवायचंय प्रत्येकाने. कपडे असतील, तुझं काय प्रॉडक्ट आहे मानसी? फुटवेअर, हँडबॅग्स आणि क्लोथिंग. म्हणजे फुटवेअर तुझं नाही बसलं, कपडे नाही बसले, हँडबॅगला काही प्रॉब्लेम नाही, कपडेला आणि यालाच फक्त येऊ शकेल साईज मध्ये. त्याच्यासाठी 8 दिवसाची घे ना आणि तू आम्हाला नंतर पैसे दे, असं नाहीये. आम्ही पैसे काय लगेच नाही मागणार आहोत. ओके ओके. म्हणजे प्रत्येकाने, हे बघ, प्रत्येकाने आपापलं, म्हणून तर मी मगाशी सांगितलं प्रत्येकाचं MOU विल बी डिफरंट. मिनल, एक मिनिट, मला जरा कमिशन विषयी एक सांगायचं आहे की जे अमाऊंट होते ती कमिशन इज ऑल्सो डायरेक्टली पेड ऍट द टाइम ऑफ पेमेंट डायरेक्ट, तर ती आपल्या अकाउंटला डायरेक्टली येत आहे. सो रिफंड पॉलिसी विल हॅव टू वर्क आउट सेपरेटली, वन अग्री ऑन दॅट. कारण हे सगळं पेमेंट जो होणार आहे ते कोणाच्याही अकाउंटमध्ये न गेल्यामुळे प्रत्येकाच्या अकाउंटला डायरेक्टली जाणार आहे, सेलरच्या आणि कमिशनचं. सो ऑल पेमेंट्स आर बिंग मेड ऍट द सेम टाइम, एका वेळीच केले जातात. त्यामुळे आपल्याला जर रिटर्न आला तर त्याला क्रेडिट नोट वगैरे करून मॅन्युअली विल हॅव टू हँडल इट. कारण वी डोंट एक्सपेक्ट की रिटर्न्स विल बी 120% किंवा 30%. एखाद दुसरा टक्का रिटर्न असू शकतो. आणि जर वारंवार होत असेल तर देन वी विल हॅव टू रिलुक ॲट, वी कॅन स्टॉप द मेंबरशिप ऑफ दॅट पर्टिक्युलर सेलर की त्याची क्वालिटी बरोबर नाही किंवा सम प्रॉब्लेम. पण बेसिकली एक गोष्ट सांगायची आहे की जे काय 1000 रुपयाचं बिल झालेलं असेल आणि त्याचं 200 रुपयाचं GST असेल, तर ती अमाऊंट पूर्णच्या पूर्ण दिली जाईल वाटून, त्याची विभागणी होऊन, त्याची डिव्हिजन होऊन त्या 30% आणि 70%. 70% सेलरकडे जाईल, 30% मार्केटिंग आणि सगळ्यांकडे येईल. असं तर ह्या पद्धतीने पेमेंट होणार आहे ऑन अ T+2 बेसिस. T+2 म्हणजे जेव्हा ट्रान्झॅक्शन होईल त्याच्या 2 दिवसानंतर. तर रिफंडचं विल हॅव टू बी मॅन्युअली हँडल ॲट दिस पॉईंट इन टाइम. सिस्टम डज नॉट टेक केअर ऑफ रिफंड, कारण प्रत्येकाच्या पॉलिसीज डिफरंट आहेत. त्यामुळे रिफंडचा विल हॅव अ सेपरेट क्रेडिट नोट विच हॅव टू बी मेंटेन. म्हणजे कमिशनचं काय करायचं हे पॉलिसी मॅटर आहे. मिनल ताई आणि हे सारिका मॅडम ते डिसाईड करतील कसं हँडल करायचं, म्हणजे ॲट द कमिशन लेवल. ओके सर. ओके. नेक्स्ट इज संजय आठवले सर. हॅलो. हॅलो. हा, अंजली बोलते, अंजू बोलते. हा बोला.
माझं असं हे म्हणणं आहे की म्हणजे पेमेंट जेव्हा हे होऊन येईल तेव्हा 30% हे करून बाकीचं 70% आमच्या अकाउंटला जमा होणार. करेक्ट. 70% अधिक जीएसटी. अधिक जीएसटी. हा म्हणजे ते तुम्हाला जीएसटी तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात. म्हणजे तुम्हाला 12% असेल तर 100 रुपयाचा जर माल विकला गेला तर तुम्हाला 70 रुपये अधिक 12 रुपये म्हणजे 82 रुपये लेस काही ह्याचे चार्जेस करून तुम्हाला येतील. ओके. म्हणजे मला आधीच प्रश्न होता की ते दर महिन्याला तुमचं कमिशन द्यायचं का काय हे येतं, पण तो प्रश्न म्हणजे सॉल्व्ह झाला. लगेच प्रत्येक ट्रान्झॅक्शनला. ओके, थँक्यू. ओके. अजून कोणाला काही क्वेश्चन आहेत का आजच्या सेशनचे? आय थिंक कोणाला काही क्वेश्चन नाही आहेत. ओव्हर टू सोनाली ताई. एक मिनिट सोनाली ताई, चैताली एकच फॉर्म भेटलाय, सेकंड फॉर्म कुठे आहे चॅट मध्ये? मी आता तुम्हाला एक गुगलचा फॉर्म दिलेला आहे. त्याच्यानंतर तो पूर्णतः तुम्ही एकदा फिलअप केला की आमच्याकडून तुम्हाला मेल येईल. बिकॉज एक्सेल शीट आपण अशी शेअर नाही करू शकत आहे ओपन फाईल चॅट बॉक्स मध्ये. आम्ही ट्राय केली. तो ती तुम्ही बेटर वे मेलने आलेली आम्हाला बेटर पडेल. बिकॉज नंतर मग तुम्ही परत ती व्हॉट्सअप आणि शेअर कराल त्याच्यामुळे पण परत इश्यू येईल. बेटर वे ते कम्युनिकेशन मेलवर राहू दे एक्सेल शीटचं. सो प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, ज्यांनी भरलेलं नाही आहे गुगल फॉर्म त्यांनीच भरा. परत म्हणजे डबल एंट्री नको करू गुगल फॉर्मला, नाही तर मग तुम्हाला पण दोनदा ते मेल येत राहतील. आणि आम्ही ऑलरेडी सगळ्यांना मेल केलेले आहेत सोनाली ताईंनी. सो ज्यांना नसेल मिळालं त्यांनी प्लीज तुम्ही तुमच्या स्पॅम किंवा प्रमोशन्स मध्ये चेक करा कुठे गेलं असेल तर. अजून कोणाला काही क्वेरीज आहेत का आजच्या सेशनच्या? तेवढ्या आपण घेऊया. ओव्हर टू सोनाली ताई. तुम्हाला सगळ्यांना थँक्यू, तुम्ही पार्टिसिपेट झालात आणि तुमचे क्वेश्चन्स जेवढे क्वेश्चन जास्त येतात तेवढे आम्हाला सगळ्यांना बरं वाटतं, बिकॉज तुम्ही तेवढे इंटरेस्टेड आहात आपल्यावर एकत्र काम करायला. सो थँक्स टू यू ऑल. आणि जसं आता चैतालीने सांगितलं तसं की आपण प्रत्येक वेळेला गुगल फॉर्म भरल्यानंतर जेव्हा मेल येतो तेव्हा आपण त्यांना एक्सेल शीट पाठवतो. खूप वेळा परत गुगल फॉर्म भरला जातो, तर प्लीज असं करू नका. त्याच्यापेक्षा तुमच्या स्पॅम मेल्स मध्ये जे चेक करत जा. नसेल तर 1 to 1 मला किंवा चैतालीला मेसेज करा. आमचा नंबर आम्ही चॅटबॉक्स मध्ये दिलेले आहे. सेकंड थिंग, फोटो संदर्भात आता जसं बोलणं झालं तसं तुमचं एक्सेल शीट भरून झाल्यानंतर तुमचे फोटो तुम्ही जर वेगळ्या फोल्डरमध्ये भरून जर ते मेल केले तर ते आम्हाला अपलोड करायला खूप बरं पडेल. सो तुम्हालाही ते एक्सेल मध्ये त्या याच्यात ऍडजस्ट करत बसायला नको. त्याच्यापेक्षा तुम्ही एक्सेल शीट भरून द्या आणि गुगल फॉर्म म्हणजे एक्सेल शीट भरून द्या आणि फोटोज वेगळे तुम्ही हे करा. आणि आपण दर मंगळवारी नवीन ही मीटिंग्स आपण चालू ठेवतो. ज्यांचे फॉर्म भरून झाले आहेत की ज्यांचे एखाद दुसरा प्रश्न आहे त्यांना आपण 1 to 1 कॉन्टॅक्ट करतो. पण तुम्ही स्वतःही फॉर्म भरा. तुमच्या अजून कोणी ओळखीचे काही असतील उद्योजक, अगदी घरात घरगुती काम करणारे असतील उद्योग तरी चालतील. आपण त्यांना पूर्ण ट्रेनिंग देऊ. जसं आज सगळी माहिती मिनलताई किंवा सरांनी दिली किंवा सारिका ताईंनी फोटो बद्दल सांगितलं, तर तसं आपण एक अपग्रेड करतो तुम्हाला प्रत्येकाला. आणि मॅक्झिमम लोकांनी ही जी अपॉर्च्युनिटी आहे त्याचा फायदा घ्यावा अशी इच्छा आहे. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. आणि आपण ही मीटिंग आता एक मिनिट मला बोलायचं आहे. बोला. आपण जेव्हा तो गुगल फॉर्म भरतो तेव्हा काही याच्यामध्ये ते नॉन म्हणजे ऍप्लिकेबल नसेल तर ते न भरता सगळं बाकीची माहिती भरून जर सेंड केला तर होतो का तो सेंड? ऍक्च्युली तुम्हाला जेव्हा गुगल फॉर्म भरताय ना ते तुम्हाला कळलं की जे कंपल्सरी तुम्हाला करायलाच पाहिजे त्याला रेड कलरचा छोटा डॉट येतो. तो त्याच्यामध्ये बेसिकली तुमचं नाव आहे, फोन नंबर, ईमेल आयडी आणि प्रोडक्टचे 2 फोटो, तेच फक्त मॅन्डेटरी आहे. बाकीचं नाही नॉट ऍप्लिकेबल असलं तर मग सेंड केला तरी चालेल. हॅलो सोनाली, आपण जे हे देणार कमिशन देणार त्याचा इनवॉइस मिळणार का? सॉरी काय म्हणताय? कमिशन जे 30% कमिशन जे आपण राहा फाउंडेशन ह्याला देतोय त्याचं इनवॉइस वगैरे काही मिळणार का आम्हाला? ऍक्च्युली इनवॉइस म्हणजे तुमचं जे प्रॉपर जो इनवॉइस बिल तयार होणार ना, जे आपल्या कन्झ्युमर शॉपी नावाने जाणार,
ते एक बिल जाणार कस्टमरला आणि आमच्याकडनं तुम्हाला जे तुम्ही 30% हे करणार त्याचं एक वेगळं मिळणार, बिकॉज ही सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड करतोय, राईट? ओके. हा. सो आपलं जेव्हा एखादं बिल म्हणजे आपलं एखादं प्रोडक्ट विकलं गेलं की कंझ्युमर शॉपिंगचं आपलं बिल येणार, ते कस्टमरला येणार, तुम्हाला पण मेलवर मिळणार आणि आपलं जे महिना अखेर सगळं जे आपलं स्टेटमेंट येणार आपल्याला की आपण किती बिझनेस केला, किती हे केलं, त्याचं एक बिल तुम्हाला मिळणार. ओके. हा, मंथली मिळणार म्हणजे आपल्याला ते. हो. आणि जे पेमेंट प्रोडक्ट सेलचं आहे ते तुमचं पर सेल तुम्हाला मिळणार. पर सेल मिळणार. हो. ओके ओके, थँक्यू. हॅलो सोनाली, एक मिनिट, मला लेट मी क्लॅरिफाय. हा प्लीज सर. एक मिनिट. हे जे इनव्हॉइस जे जाणार आहे, इनव्हॉइस जाणार आहे त्या प्रत्येक सेलरच्या नावाने, कारण ते जीएसटीच्या त्या लायबिलिटी त्यांची आहे, त्यामुळे बिल टॅक्स इनव्हॉइस असणार आहे ते त्या नावाने असणार आहे. इट विल जस्ट गिव्ह रेफरन्स टू मार्केटिंग. हॅलो. हा, तर आणि मंथली स्टेटमेंट जाईल 30% प्रत्येक सेलरकडे विथ जीएसटी ऍप्लिकेबल, म्हणजे त्यांना तो जीएसटी सेट ऑफ करता येतो. बरोबर सर, बरोबर. ओके. असं आहे, म्हणजे बेसिकली बिल विल नॉट बी इन कन्झ्युमर शॉपिंग नाव, कारण नाहीतर वी आर नॉट द ओनर्स, वी आर नॉट रिस्पॉन्सिबल फॉर जीएसटी. जीएसटीची जबाबदारी पूर्ण सेलरची आहे, कारण जीएसटी नंबर त्याचा आहे म्हणून तर त्याला जीएसटी घेणं गरजेचं आहे, त्याला तो सेट ऑफ करता येतो. आणि त्यानंतर आता नवीन प्रोव्हिजन ऑक्टोबर 2020 साली झालेली आहे, जसे आता कालच नंदननी सांगितलं, ते 1% जीएसटी ती पण रिस्पॉन्सिबिलिटी ऑपरेटरची आहे, म्हणजे आपली, की त्यांनी ते पण वजा होतील आणि त्यांना नंतर तो सेट ऑफ मिळेल असं. बरोबर सर. आपण प्रोसेस कम्प्लिटली एक्सप्लेन करायला एक सेपरेट आपल्याला वर्कशॉप करावं लागेल. सॉरी सर, जसे आपले ऑनबोर्ड लोक होते त्यांचे जसे फॉर्म भरले जात आहेत, तसं आपण त्यांची एक वेगळी मीटिंग पण आपण घेणार आहोत, त्यामुळे परत सगळं आपण नाही म्हणजे बिफोर वी स्टार्ट आपल्याला एक आपण एक प्रॉपर त्यांना माझं दोन नाही मी त्यांचा कॅश फ्लो आपला कसा होणार आहे तो त्यांना एक्सप्लेन करायचा आहे. आणि दुसरं माझं सजेशन असं आहे की आज तुम्ही फोटोज आणि बघितल्यानंतर एक कॉमन वर्कशॉप करणं फॉर फोटोज, एस्पेशली फ्रॉम अ आर्टिस्ट, म्हणजे फोटोग्राफीच्या दृष्टीने किंवा इमेजेसच्या दृष्टीने, इफ वी कॅन कॉल ऑल द पीपल टुगेदर आणि एक सेपरेट वर्कशॉप ओनली ऑन हाऊ टू सबमिट फोटोज, त्यांनी आपलं क्वालिटी मला वाटतं एका शॉर्ट मध्ये होईल. जर आज तुम्ही बघितलं तुमची काय काय व्हॉट इज द लेवल अँड व्हॉट आर द प्रॉब्लेम्स मध्ये, मग सारिका मॅम कॅन ऍक्च्युअली आयडेंटिफाय आणि एक कॉमन वर्कशॉप ऑफ ऍटलीस्ट फॉर द 15-20 जे काय ऑनबोर्डेड आहेत त्यांना एक सेपरेट वर्कशॉप घेऊन टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ फोटोज. तो ऑनगोईंग प्रोसेस होईल, त्यांनी काय आपलं काम थांबत नाहीये, पण आपल्याला हे ऍक्टिव्हिटी म्हणजे वी शुड होल्ड अ वर्कशॉप मला वाटतं. नक्की नक्की सर. आणि आपल्याकडे ऑनबोर्ड आल्यानंतर आपण त्यांची एक मीटिंग घेणारच होत बिफोर 15 जुलै, तर त्याच्या अगोदर आपण हे सगळं नक्की करू शकतो. सो म्हणूनच मी या सगळ्या महिला उद्योजकांना किंवा सगळ्या उद्योजकांना हे आमच्याकडनं एक रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर तुमचे फॉर्म आमच्याकडे पाठवा. सो त्याकरवे तुम्ही मॅक्झिमम लोकांना आपण ऑनबोर्ड घेऊ शकू, कारण की तुम्ही फॉर्म पाठवून ते आम्हाला प्रोसेस करून ते ऑनबोर्ड झाला सुद्धा एक मध्ये अवधी लागतो, त्याच्यामागे बाकीच्या पण भरपूर टेक्निकल गोष्टी आहेत. सो जेवढ्या लवकर तुम्ही पाठवाल तेवढं बरं पडेल. आय थिंक तेजसर आपण मीटिंग मी क्लोज करू, चालेल? चैताली या प्लीज या हो सगळ्यांचे क्वेरीज मिनल गेले का मोस्टली. ओके. हॅलो या गुरुवारी या गुरुवारी आपण त्याची मीटिंग करू शकणार का? तू आर यू अवेलेबल? मिनल ताई, आपण हे नंतर बोलूया. मी मीटिंग क्लोज करते आणि विल कॉल इन द इव्हनिंग आफ्टर 6 o'clock. बरं. ओके. थँक्यू एव्हरीवन. थँक्स अ लॉट. थँक्यू तेजू सर. ओके, थँक्स. बाय. थँक्स एव्हरीबडी. या